कुरकुरीत आणि टेस्टी लेयर्सवाली आळूवडी तुम्हाला जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने चला आपण बनवूया। नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर मी आज आळूच्या वड्या बनवणार आहे, तीही जरा वेगळ्या पद्धतीने। तर इथे मी 1 वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे, 1 चमचाभर तीळ घेतले, चमचाभर ओवा आहे, हळद आहे, हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलेलं आहे। तर आपण अगोदर बेसन तिंबून घेऊया। तर हिरवी मिरची भरपूर घेतली मी, तिखट आहे, लय जास्त तिखट पण नाही कमी पण नाही, आपल्या खाण्याच्या अंदाजावर तिखट कमी जास्त करायचं आहे। तर ओवा ही छान निवडून घेतलेला आहे, तीळमध्ये पण काय आहे का बघून घेतलेलं आहे। तर थोडीशी हळद टाकून घेते, आता अर्धा चमचा। तर ह्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर ह्या हातानेच मी आता तिंबून घेते। तर थोडं थोडं पाणी वतून लागल तसं बेसन छान असं तिंबून घ्यायचं आपल्याला। तर बघा छान असं मी बेसन तिंबून घेतलेलं आहे। तर गॅसवर पातेलं ठेवलंय, पातेल्यामध्ये पाणी ओतलंय। तर पातेल्यात आपण कुठलेही अंडा असू द्या, वडे असू द्या, उकडायला ठेवल्यानंतर काळं पडते, म्हणून मी काय करते, थोडंसं ह्यात लिंबू पिळते, म्हणजे आपलं पातेलं पांढरं शुप्पट असंच राहणार आहे। त्याच्यावर एक मी मोदकाची चाळणी ठेवलेली आहे, त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। आपल्याला वड्या उकडण्यासाठी हे तयारी मी अगोदर करून घेतली। तर ही आळूची पानं मी स्वच्छ धुवून आणलेली आहे। तर आपल्याला एक एक आळूची पानं ठेवून बेसन लावून घ्यायचं आहे, जे आपण ही तिंबून घेतलेलं आता बेसन आहे। जास्त जाड पण लावायचं नाही, जास्त पातळही लावायचं नाही। तर असंच आता ह्याच्यावर मी दुसरं पण आळूचं पान ठेवून घेणार आहे। आता 2 झाली ती, ही तिसरं पण पान असंच ठेवून घेतले मी। पानं लहान मोठी आहे ती। आता ही 4थं पान आहे। मी अशी 10 पानं ठेवणार आहे एकावर एक, आणि असंच बेसन लावून घेणार आहे। तर बघा ही अशी मी 10 आळूची पानं एकावर एक ठेवले आणि बेसन लावून घेतलेलं आहे। तर ह्याच्यावर एक आणखी पान मी ही झाकण्यासाठी बेसन असं पलटी करून ठेवते। तर आता ही 10 पानं एकदाच आपल्याला उचलून घ्यायची ती, आणि हे असंच उकडण्यासाठी ठेवायचं आपल्याला। तर ह्याच्यावर एक मी ताट झाकून घेते। तर एक 10 मिनिटं मी वडी उकडून घेणार आहे। तर छान अशा आळूच्या वड्या मी उकडून घेतलेले ते, आणि थंड पण करून घेतलेलं। तर आपण ह्याला आता कट करायला घेऊया। तर छान असं मऊ शिजल्यामुळे बघा हे लगेच तुकडा होते ह्या पानांचा। तर ह्याला दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेते कट करण्यासाठी। तर आपल्याला आता कशा पद्धतीने आळूची वडी कट करायची, कशाही आपल्याला जसं चौकोनी किंवा लांबार कसं आवडेल तसं कट करायचं। तर मी अगोदर मधून एक तुकडा करून घेतलेला आहे। तर बघा अशा प्रकारे मी आता आळूची वडी कट करून घेतली। तर छान असा आळूवडी कट करून घेतलेली आहे। तर आपण आता ह्याला तळण्यासाठी तेलामध्ये टाकून घेऊया। तर तेल पण छान असं तापलेलं आहे। तर ह्याला छान असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून कडक होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे। तर आळू जर चरचरत असेल तर ज्यावेळेस आपण बेसन तिंबतो त्या बेसनच्या पिठामध्येच लिंबू टाकायचं आहे। जर आळू चरचरत नसेल तर लिंबाची काही गरज नाही। एकदम जास्त पानं असल्यामुळे एकावर एक
सगळीकडं सगळी पदरं सुटलेली दिसायला लागली त्यात. आणि छान असं तळून आपल्याला घ्यायचं आहे, आलटून पलटून. भजीसारखं का लगेच काढायचं नाही आपल्याला, उशीरपर्यंत का तळायचं. तर ही फ्रीज नसेल तरी सुद्धा 2-4 दिवस आळूवडी इटणार हे नाही. कडक तळल्यामुळे छान अशी राहते, म्हणून आपल्याला कुरकुरीत तळायचं आहे. ही आम्ही एकदाच खाणार आहोत, पण तळण्याचं कारण का की जर तुम्ही जास्त आळूवड्या केल्या 2-4 दिवस राहतेल्या अशा हिशोबानं तळून घ्यायच्या त्या. तर बघा ह्याचा कलर पण आता बदललेला आहे, छान असं तळून झालेलं आहे. तर ह्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अगोदर झाऱ्यामध्ये सगळे आळूची पानं घ्यायची, ती म्हणजे सगळी नाही ती बसली तरी थोडीशी जेवढं बसेल तेवढं घ्यायचं आहे. एका साईडला घ्यायचं आहे तेल नितळण्यासाठी. तेल छान असं नितळ म्हणजे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. राहिलेली पण पानं बघा आता अशीच आपल्याला तळून घ्यायची आहे. तर गॅस फुल केलेला आहे, तर टाकल्यानंतर नंतर तेल थंड होतंय म्हणून थोडासा फुल ठेवलाय मिनिटभर. तर बघा राहिलेल्या पण आळूवड्या मी तशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. तर आता मी गॅस बंद करते आणि आळूवड्या काढून घेते एका प्लेटमध्ये. तर बघा मी सगळ्या आळूवडे ह्यात काढून घेतले त्या. तर वरून थोडीशी मी चटणी आणि चाट मसाला थोडा टाकून घेणार आहे त्याच्यावर. तुम्हाला आणखी ह्यात कुठले मसाले वापरायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. हे जरा गरम आहे म्हणून मी असंच प्लेटनं हलवायला लागले, ह्याला मिक्स करायला लागले. तर बघा अशा कुरकुरीत आळूवड्या तुम्ही ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.